मंडळी, श्रावणी सोमवारचा उपवास किंवा महादेवांचा उपवास शक्यतोवर अळणी करावा. म्हणजे काय तर उपवास सोडताना एक वेळ तिखट मीठ खावे आणि बाकी फळाचे पदार्थ गोड ग्रहण करावे. त्यामध्ये फळांचा ज्यूस, चहा, कॉफी, दूध हे घेऊन तुम्ही उपवास करू शकता. त्याचबरोबर श्रावणी सोमवारच्या उपवासाला भगर, ज्याला बऱ्याच भागामध्ये वरई म्हटलं जातं, ती देखील चालत नाही. साबुदाणा या उपवासाला चालतो. त्याची खीर किंवा खिचडी करून तुम्ही खाऊ शकता. आणि जर शुगर असेल तर तिखट पदार्थ खावीत. त्यामध्ये सेंधव मीठ म्हणजेच उपवासाला चालणारे मीठच आपण वापरावं. उपवास सोडण्यासाठी आपण जे काही पदार्थ बनवणार आहात, जसं की डाळ, भात, भाजी, त्यामध्ये कांदा लसूण वापर करू नये. सात्विकच आहार बनवून तोच खाण्याचा प्रयत्न करावा. श्रावणी सोमवारचे व्रत तुम्ही करा किंवा नका करू, पण घरच्या घरी किंवा मंदिरात जाऊन 1 तांब्या पाणी अर्पण शिवलिंगावर आवर्जून करावं. एक का होईना बेलपत्र शिवलिंगावर अर्पण करावं आणि शक्य झाल्यास पांढऱ्या फुलांचंही पूजेमध्ये वापर करावा. महिलांनी केस धुण्यासाठी मंगळवार, शुक्रवार आणि रविवार योग्य मानला जातो. ज्यांना धाकटा भाऊ आहे त्यांनी शक्यतोवर बुधवारी केस धुवू नयेत, अन्यथा भाऊ कर्जबाजारी होऊ शकतो. तसंच गुरुवारी देखील केस धुवू नयेत, त्यामुळे कुंडली दोष निर्माण होतात. असं मानलं जातं की सोमवारी केस धुतल्याने घरावर आर्थिक भार वाढतो, पैशांशी संबंधित अडचणी निर्माण होतात आणि आर्थिक परिस्थिती खालावते. त्यामुळे वर्षभरातील कोणत्याही सोमवारी, विशेषतः श्रावणातील सोमवारी महिलांनी केस धुणं टाळावं. मात्र मासिक धर्माचा 4था किंवा 5वा दिवस असेल तर कोणताही दिवस वार असेल, तुम्हाला डोक्यावरून पाणी घ्यायचेच असते. श्रावण सोमवारी मासिक पाळीचा 4था किंवा 5वा दिवस असेल तर तुम्ही डोक्यावरून पाणी घेऊ शकता. तसंच श्रावणी सोमवारी घरातील सदस्यांच्या आंघोळीच्या पाण्यात थोडं गंगाजल टाकावं आणि स्नान करून सोमवारचा उपवास तसंच शिवपूजन आणि बाकी सर्व सेवा कराव्यात. आता तुम्ही म्हणाल की महिलांसाठीच एवढे सगळे नियम का आहेत? कारण स्त्रीला दुहिता म्हटलं जातं. दुहिता म्हणजे दोन्ही घरांचं हित पाहणारी, सासरचेही आणि माहेरचेही. स्त्री जेवढे आपुलकीने घरच्यांसाठी करते तेवढ्या प्रमाणात आपुलकी तिला घरच्यांकडून मिळतेच असं नाही. तरीही स्त्री ही आत्मीयतेने घर सांभाळून घरच्यांचे मत परिवर्तन करू शकते. अर्थात बदल घडवून आणण्याची क्षमता स्त्रीमध्ये असते. म्हणून अनेक व्रत, उपवास, नियम स्त्रियांना सांगितले आहेत. कारण परिवर्तनाची सुरुवात ही स्त्रीपासूनच होते. श्री स्वामी समर्थ. मंडळी, श्रावणी सोमवारचा उपवास किंवा महादेवांचा उपवास शक्यतोवर अळणी करावा. म्हणजे काय तर उपवास सोडताना एक वेळ तिखट मीठ खावे आणि बाकी फळाचे पदार्थ गोड ग्रहण करावे. त्यामध्ये फळांचा ज्यूस, चहा, कॉफी, दूध हे घेऊन तुम्ही उपवास करू शकता. त्याचबरोबर श्रावणी सोमवारच्या उपवासाला भगर, ज्याला बऱ्याच भागामध्ये वरई म्हटलं जातं, ती देखील चालत नाही. साबुदाणा या उपवासाला चालतो. त्याची खीर किंवा खिचडी करून तुम्ही खाऊ शकता. आणि जर शुगर असेल तर तिखट पदार्थ